नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला कृषी प्रदर्शन बारामती येथे जे काही महत्त्वाचे प्लॉट होते, जे काही महत्त्वाचे स्टॉल होते, त्या महत्त्वाच्या स्टॉलबद्दल, प्लॉटबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो. शांतपणे जे काही महत्त्वाचं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यातलाच हा एक प्रकार आहे. हा आहे ए आय टेक्नॉलॉजी अंतर्गत केलेला प्लॉट, ए आय तंत्रज्ञानाअंतर्गत केलेला प्लॉट. तर त्याच्यामध्ये हवा, तापमान असेल, रोग असेल, पूर्णपणे कंट्रोल केलं गेलं आहे, मॉइश्चर कंट्रोल केलं गेलं आहे. तर असा हा प्लॉट आहे ए आय टेक्नॉलॉजी अंतर्गत. याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे डिव्हाइस जे आहेत ते जमिनीमध्ये असतील, टाकलेले असतात किंवा वातावरणामध्ये हवेमध्ये ठेवलेले असतात. अशा ह्या टेक्नॉलॉजी अंतर्गत हा केलेला प्लॉट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत मित्रांनो. पार्सली असेल, ब्रुसेल असेल, रेड कॅबेज असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला त्यांनी या प्लॉटमध्ये घेतला होता मित्रांनो. तर तुम्ही आता बघत आहात, हा आहे स्ट्रॉबेरीचा प्लॉट. खूप छान प्रकारे स्ट्रॉबेरीचा प्लॉट त्यांनी इथे घेतला होता. खूप छान प्रकारे त्याला स्ट्रॉबेरी लागल्या होत्या आणि असा हा सुंदर असा प्लॉट कमी जागेमध्ये, जिथे तुम्हाला शक्यच नाही प्लॉट घेणं, अशा ठिकाणी देखील तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. असा खूप सुंदर असा प्लॉट, त्याच्यामध्ये हवा असेल, तापमान असेल, त्याच्यानंतर रोग नियंत्रण असेल, हे वेगवेगळ्या प्रकारे केलं होतं. त्याचा हा स्टँड त्यांनी लावलेलं होतं, त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी स्टँड लावलं होतं. याच्यानंतर पुढचा जो प्लॉट आहे तो स्नॅक पेपर चिलीचा प्लॉट आहे मित्रांनो. हा बघा तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल. ही आहे येलो स्नॅक पेपर. याच्यानंतर रेड आहे, त्याच्यानंतर ऑरेंज आहे. याचे वेगवेगळे प्रकार असतात याच्या स्नॅप पेपरचे. तर याचा वापर जो आहे तो मॅक्झिमम टॉपिंगसाठी केला जातो. जसं की आपण पिझ्झा जो खातो, त्या पिझ्झामध्ये जे टॉपिंग केलं जातं ते ह्या मिरचीचं केलं जातं. स्वीट अशी याची चव असते मित्रांनो, गोड अशी याची चव असते. तर हा जो प्लॉट आहे तो ग्रीन हाऊसमध्ये केला होता. आपण ह्याला ओपनवरती आपल्या वातावरणामध्ये देखील करू शकतो. खूप छान असा प्लॉट त्यांनी इथे डेव्हलप केला होता. कशा प्रकारे मिरची लागली ते पण बघू शकतो. त्याच्यानंतर हे जे आहे, हा आहे बीप टोमॅटो मित्रांनो. एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्येच याची देखील गणना होते. याचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर आता हा दिसत आहे तो तुम्हाला येलो कलरमध्ये, ऑरेंज कलरमध्ये आहे आणि याला पूर्णपणे या सिस्टीम अंडर कंट्रोलमध्ये याला केलेलं आहे. खाली वेडगा टाकलेला आहे आणि तुम्ही याला कशा प्रकारे डेव्हलप केलेलं आहे तुम्ही बघत असाल. याचा वेल जो आहे, वेल बोलतो, याचं झाड जे आहे ते वेलीसारखं वाढत जातं. साधारणतः 10 ते 15 ते 20 फुटापर्यंत आपण याला वाढवू शकतो. जसं याची वाढ होईल तसं आपण याला उंची देऊ शकतो. आपल्याकडे जशी टेक्नॉलॉजी असेल, जसं तंत्रज्ञान असेल, त्या प्रकारे याला वाढवू शकतो. असा हा प्लॉट आहे मित्रांनो. याच्यामध्ये रेड कलर देखील असतो, ऑरेंज कलर देखील असतो आणि येलो कलर देखील असतो. हे आहे बीप टोमॅटो. साधारणतः याचं वजन जर करायला गेलो, आपण वजन जर बघायला गेलो तर हे जे फळ आहे ते साधारणतः अर्धा किलोपर्यंत वाढू शकतं. आणि हे फळ जे आहे ते आपण सफरचंद जसं असतं भरीव, त्या प्रकारे याला आतमध्ये गाभाग असतो. खूप छान प्रकारे असा हे बीप टोमॅटो आहे मित्रांनो. याचा प्लॉट आपल्याला बारामती कृषी प्रदर्शन इथे बघायला मिळाला. मी तो पहिल्यांदाच बघितला होता, खूप छान वाटलं. त्याच्यानंतर तुम्हाला मी जो बोललो होतो रेड बीप टोमॅटो, तर रेड बीप टोमॅटोचे देखील प्लॉट इथे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर ती होती ए आय टेक्नॉलॉजी अंदर केलेलं हे भाजीपाला. त्याच्यानंतर त्याच धर्तीवरती तुम्हाला आता दिसत असेल वांग्याचा प्लॉट कशा प्रकारे त्याने डेव्हलप केला आहे. खूप छान प्रकारे याचा प्लॉट आहे. त्याची कॅनॉपी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. खूप छान प्रकारे त्याला फ्लावरिंग पकडलेलं आहे. रोगाचं व्यवस्थित त्याने कंट्रोल केलेलं आहे आणि खूप छान प्रकारे त्याची बांधणी वगैरे करून याला वाढवलेलं आहे. हे जे वांगं आहे ते साधारणतः अर्धा ते 1 किलोपर्यंत वांगं याचं वाढवू शकतो. असं हा वांग्याचा प्रकार आहे मित्रांनो. त्याला फोटो तुम्ही बघू शकता. बिगर काट्याचं, म्हणजे ज्याला काटे नाहीत, असं हे वांग्याचं झाड आहे मित्रांनो. ही व्हरायटी आहे. खूप छान असा प्लॉट त्यांनी तिथे घेतला होता. मला खूप आवडला. म्हटलं तुम्हाला देखील दाखवा म्हणून दाखवत आहे मित्रांनो. तर त्याचं फ्लावरिंग खूप छान आहे. वांग्याचा कलर तुम्ही बघू शकता. मोठ्या मार्केटमध्ये याला खूप छान प्रकारे मागणी आहे. परदेशात देखील खूप छान प्रकारे याला मागणी आहे. त्याचा कलर तुम्ही बघत असाल, पूर्णपणे जांभळ्या असा कलरमध्ये येतं. त्याचा देठ जो आहे तो हिरवा येतो आणि याला कुठेही काटा नाही मित्रांनो. असं सुंदर असा प्लॉट त्यांनी कृषी प्रदर्शन बारामती येथे डेमो प्लॉट म्हणून घेतला होता. त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला जर दाखवते, बघा कशा प्रकारे याला कुठेही तुम्हाला काटा दिसणार नाही मित्रांनो. आणि फुलकळीचा जर विचार केला, फुलाचा जर विचार केला, तर याला देखील नरकळी आणि मादीकळी असे 2 प्रकार असतात. आता माझ्या हातामध्ये जी होती ती नरकळी होती, तर ती तुम्हाला दाखवली मित्रांनो. तर अशा प्रकारे याला वांगे पकडलेले असतात. कुठेही याला काटा तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो. असं हे वांग्याचं खूप छान अशी व्हरायटी आहे. आपल्याकडे बरेच शेतकरी आता ओपन प्लॉटवरती हे घ्यायला लागलेले आहेत. त्याचं उत्पादन देखील घ्यायला लागलेले आहेत. हा आहे
AI टेक्नॉलॉजी अंडर केलेला प्लॉट आणि मी तुम्हाला आता दाखवतोय तो हा जो आहे हा विदाऊट AI टेक्नॉलॉजी अंडर केलेला प्लॉट तोच प्लॉट आहे. जसं आपण ओपन वातावरणामध्ये जसं घेतो तसा तो प्लॉट होता. त्याच्यानंतर ही आहे एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्ये रेड कॅबेज म्हणून ही व्हरायटी आहे मित्रांनो. तर रेड कॅबेजचा प्लॉट त्यांनी तिथे घेतला होता. AI टेक्नॉलॉजी अंडर हा देखील प्लॉट आहे. वातावरण असेल, टेम्परेचर असेल, मॉइश्चर असेल, हे पूर्णपणे कंट्रोल केलं गेलं आहे. इथे त्याला लागणारं जे न्यूट्रिएंट आहे ते तेवढंच त्याला दिलं जातं, तेवढंच पाणी दिलं जातं आणि रोगाचं व्यवस्थितरित्या कंट्रोल केलं जातं. त्याच्यामधलाच कोबीमधलाच हा एक प्रकार आहे मित्रांनो. एक्झॉटिक व्हेजिटेबलमध्येच हा मोडला जातो. त्याच्यानंतर याला देखील परदेशामध्ये खूप मागणी आहे आणि आपल्या देशामध्ये देखील आता खूप चांगल्या प्रकारे याला मागणी वाढत आहे मित्रांनो. याचा देखील शेतकरी आपल्या शेतीमध्ये याची लागण करू शकतात. त्याच्यानंतर आपण पुढे बघत आहोत हा आहे सेंटचा कोबी मित्रांनो. खूप छान प्रकारे कोबी आहे. जो कोबीचा साईज जी आहे ती गोल आहे आणि पूर्णपणे टणक असं आपल्या वातावरणामध्ये सूट होणारं असं हे कोबीचं पीक आहे. बऱ्याच ठिकाणी कोबी आता चांगल्या प्रकारे घेतला जातो. आपल्या मार्केटला खूप छान प्रकारे याला डिमांड आहे मित्रांनो कोबीला. तर हा आहे कोबीचा प्लॉट बारामती कृषी प्रदर्शन येथे या टेक्नॉलॉजी अंतर्गत हा केलेला प्लॉट आहे मित्रांनो. तर असा हा कोबीचा प्लॉट. त्याच्यानंतर पुढे मला जे बघायचं होतं तिकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मित्रांनो. तर हे आहे ब्रुसेल स्प्राउट. मी तुम्हाला याच्यापूर्वी देखील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आपण आपल्या शेतीवरती केली होती ब्रुसेल स्प्राउट, ते देखील तुम्हाला व्हिडिओ मी टाकले होते. तर आहे ब्रुसेल स्प्राउटचा प्लॉट. तर प्रत्येक पानागणेशाला आपला जसं कोबी असतो त्या प्रकारचं कोबीचं फळ याला लागत जातं मित्रांनो. साधारणतः 20 ते 25 ग्रॅमपर्यंत हे फळ वाढतं. प्रत्येक पानाला याला फळ येतं मित्रांनो. दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. खूप छान प्रकारे याची देखील डेमो प्लॉट यांनी कृषी प्रदर्शन बारामती येथे घेतला होता. पण आपण आपल्या शेतामध्ये जो घेतला होता प्लॉट त्याचं खूप छान रिझल्ट आपल्याला मिळाले होते. कारण की याच्यावरती त्यांना ब्रुसेल्स लागलेले कुठे दिसत नाहीत जास्त. म्हणजे ब्रुसेल्स लागलेले आहेत पण ते फुटलेले आहेत. आपला गड्डा जसा कोणताही कोबीचा फुटतो त्या प्रकारे फुटलेला आहे. तर आता तुम्ही बघत असाल तर मित्रांनो हा आहे टोमॅटोचा प्लॉट आणि ह्या टोमॅटोच्या लाईनवरचं तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो. तर याच्यावरती हे कलम केलेला प्रकार आहे मित्रांनो. बटाट्याच्या झाडाला म्हणजे पोटॅटोच्या झाडाला टोमॅटोचं कलम केलं गेलं आहे. म्हणजे वरती बटाटे खाली बटाटे लागलेले आहेत जमिनीमध्ये आणि वरती जे आहे तर टोमॅटो सेट झालेले आहेत मित्रांनो. तर असा हा प्लॉट आहे. टिश्यू कल्चर नाही, हे कलमाचा एक उत्तम प्रकार आहे मित्रांनो. त्याच्या अंतर्गत आपल्याला हा प्लॉट त्यांनी केलं गेलेला आहे आणि त्याचं त्यांनी म्हणून एका साईडला दाखवलं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा कशा प्रकारे टोमॅटो लागलेले आहेत. खूप छान असे टोमॅटो आहेत. त्याची व्हरायटी खालीची आहे. टोमॅटो त्याला लागले कशा प्रकारे मुळ्या वगैरे त्याच्या चालू झाले तर आपल्याला बघायला मिळत असेल मित्रांनो. तर येत्या काळामध्ये असे आपले जे शेतकरी आहेत, जे टॅलेंटेड शेतकरी आहेत, याचा प्रयोग आपल्या शेतामध्ये नक्कीच करतील मित्रांनो. तर तुम्ही बघत असाल खाली जे काचेचं त्याने हे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पोटॅटो अगदी लागलेले दिसत आहेत. वरती पण दिसत आहे आपले टोमॅटो दिसत आहेत. तर असं हे कलमाचा एक उत्तम प्रकार त्यांनी इथे आईने यशस्वीरित्या करून दाखवलेला आहे मित्रांनो. ते जमीन बघू शकतो आपण कशा प्रकारे त्याची वाढ झाली हे देखील बघू शकतो. त्याला फ्लावरिंग कशा प्रकारे पकडलेलं आहे ते बघू शकतो मित्रांनो. आणि व्यवस्थितरित्या सक्सेस असं त्यांनी हा बटाट्याच्या झाडाला टोमॅटोचं कलम करून छान प्रकारे त्यांनी प्लॉट हा आणलेला आहे, डेव्हलप केलेला आहे मित्रांनो. ती जी लाईन तुम्हाला जी सुरुवातीला दाखवली होती ती पूर्णच्या पूर्ण लाईन खाली बटाटा आणि वरती त्याच्या टोमॅटो लागलेलं असा तो प्लॉट होता असं ती लाईन होती मित्रांनो. तर मित्रांनो स्मार्ट शेतीचा अजून एक प्रकार आपल्याला बघायला मिळाला बारामती येथे. तर याचा प्रकार काय आहे हा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नेमका काय कशा प्रकारे ही शेती केली जाते, नेमका हा प्रकार कोणता आहे त्याची माहिती आपण घेऊया मित्रांनो. मॉडर्न हायड्रोपोनिक्स रोटेटिंग व्हील आहे. कंटिन्युअस रोटेट होतं. इलेक्ट्रिक मोटर त्याला रोटेट करते. इलेक्ट्रिक मोटर 2 HP आहे आणि हे वॉटरमध्ये आहे. वॉटरमध्ये डीप झाले ना ते वॉटरमध्ये न्यूट्रिएंट आहे, NPK मायक्रो न्यूट्रिएंट. वॉटरमध्ये डीप झाले तर रूट्स ते ॲब्झॉर्ब करतात न्यूट्रिएंट. ते वर आले ना एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये ऑक्सिजन ॲब्झॉर्ब करतात. त्याने इक्वल ग्रोथ होती आणि ह्याने आपल्या 80 ते 90% पाणी वाचतं. हा किचन जसं की व्हेजिटेबल्स वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स. हा लेट्यूज आहे, ग्रीन लेट्यूज आहे, रेड लेट्यूज आहे, स्पिनच आहे, मिंट आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला
एका ठिकाणी आपल्याला मिळतं हा आणि तेही बिना मातीच्या बिना आणि आपल्याला हवे त्या न्यूट्रिएंट मध्ये मिळतंय. कोकोपीट टेम्पर लाईट वापरले आपण मीडिया. कोणत्या प्रकारचे रेसिड्यू वगैरे याच्यामध्ये नको असलेल्या खतातून हा, जाणार नाही. हा. असे चांगल्या प्रकारे छान हा. उपक्रम आहे. हो. पाण्यामध्ये आणि टाकले हा, nutrient. फुलं आहे ज्यांची हाईट कमी आहे ते पण घेऊ शकता. बोगनविलिया मल्टिपल यूज Multiple use. खूप छान असं जागा कमी लागते मी जागा कमी. टेरेसवर बी करू शकतो. हा, टेरेस फार्मिंग टेरेस टेरेस फार्मिंग करू शकतो की. सिटीज मध्ये जागा कमी राहते हा, तर ते तेच. जास्त उपयोगी आहे. धन्यवाद मित्रांनो आपल्याला माहिती दिल्याबद्दल. Thank you. ही टोमॅटोची व्हरायटी आहे. बेसिकली चेरी टोमॅटो आहे आणि इकडे जे राहत आहेत बीफ स्टिक आहे. तर चेरी टोमॅटोची व्हरायटी म्हटल्यावर RZ 97-147 व्हरायटी आहे ही. चेरी टोमॅटो म्हटल्यावर याची साईज वगैरे छोटी राहते, पण ह्यो जे तर नॉर्मल टोमॅटोपेक्षा जास्त याची स्वीटनेस जास्त असते. इथं आपण याला ट्रेलिस सिस्टम यूज केलेली आहे. त्याच्यात गॅलोनाइज स्टीलचा आपण यूज केलेला आहे आणि हॉरिझॉन्टली जे रो मध्ये जे बघितलं तर त्याला स्टीलचं एक पूर्ण बांधणी केलेली आहे आणि याला नेटवर्क ऑफ वायर्स वगैरे वरतून हे केलेले आहेत. म्हणजे याच्यात प्लांट जिथपर्यंत ग्रो होऊ शकतो आपण तिथपर्यंत त्याला पूर्ण बांधणी करू शकतोय. आणि खालून जे तर एक्सेस जे ब्रांचेस वगैरे आहेत ते आपण खालून त्याला कट केलेले आहे. कट केलेले त्याच्यामुळे काय की फ्रूट वगैरे आपलं पूर्ण हँगिंग स्टाईल मध्ये राहणार. त्याच्यामुळे त्याची साईज शेप आणि क्वालिटी सगळी मेंटेन राहणार आहे. प्रॉपर एरेशन वगैरे राहणार आहे. जास्त डेन्सिटी नाही आहे त्याच्यामुळे जे तर याच्यावर पेस्ट आणि डिसीजचा अटॅक पण नाही होणार आहे. या सिस्टीमचं इनिशियल कॉस्ट जर बघितलं तर पहिला या बॅम्बू स्टिक्स पेक्षा जास्त आहे, कारण की याच्यात गॅलोनाइज स्टील वगैरे आणि जे स्पेसिफिक हे यूज केलेलं आहे. त्याच्यामुळं त्याची इनिशियल कॉस्ट जर पहिलं पर एकरी बघितलं तर पर एकरी याची इनिशियल कॉस्ट 1,00,000 रुपये येतो आपल्याला. पण याची सेल्फ लाईफ वगैरे 5 ते 8 वर्ष हे चालू शकते. आपलं बॅम्बूचं कमर्शियली फार्मर आपलं बॅम्बूचं यूज करतात, त्याच्यामुळे त्याची सेल्फ लाईफ फक्त काय 2 ते 3 सीझन चालू शकते. थँक्यू. छान माहिती दिली जाते. धन्यवाद. थँक्यू. हे जे आहे हे बीप टोमॅटो आहे मित्रांनो. पूर्णपणे भरीव असं टोमॅटो असतं. साधारणतः अर्धा ते 500 ते 750 ग्रॅमपर्यंत हे टोमॅटो वाढू शकतो. सेम तुम्हाला जे सुरुवातीला जे मी दाखवलं होतं वेलवर्गीयासारखं जे वाढत जातं, त्याच प्रकारे याचा वेल देखील तुम्हाला 20 ते 25 फुटापर्यंत वाढत दिसतो मित्रांनो. हे झाल्यानंतर आपण पोचतो आता त्यांनी सजवलेल्या अशा ठिकाणी. खूप सुंदर प्रकारे त्यांनी सजावट ही सेंटरला अशी केली होती मित्रांनो. फुलांची वगैरे आरास खूप छान प्रकारे केली होती. याच्यामध्ये 2 व्हरायटी आहे. एक पुनाफिक आणि ही आहे डायना व्हरायटी. पुनाफिक हे आपल्या MPKV राहुरी या युनिव्हर्सिटीने रिलीज केलेली आहे आणि डायना ही इम्पोर्टेड व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, येत्या काळामध्ये ड्रायफ्रुट्सना खूप छान प्रकारे मागणी असणार आहे आणि ते मार्केट जे आहे ते आपल्याला खुणावत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी ह्या अंजिराचा प्लॉट मुद्दामून दाखवत आहे. खूप छान प्रकारे याला इंटरनॅशनल लेवलला मागणी आहे मित्रांनो. आणि आपल्या देशामध्ये हे जे अंजीर आहे तो खूप छान प्रकारे पिकतं. त्याच्यासाठी हा प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. तर येणारं मार्केट आपल्याला चांगलं शेतकरी मित्रांना खुणावत आहे. हा जो प्लॉट आहे हा देखील या अंतर्गत केलेला प्लॉट आहे. याच्यावरची तुम्ही फळं बघत असाल, खूप छान प्रकारे फळं लागलेली आहे. साधारणतः आपल्या मित्रांनी आत्ता सांगितलं साधारणतः 7 ते 8 किलोपर्यंत आपण याचं झाडाला आपण उत्पादन घेऊ शकतो असा प्लॉट आहे. तर याच्यानंतर आपण आता बघणार आहोत हे देशी वाण आहेत. दुधी भोपळ्याचं असेल किंवा दोडक्याचे जे वाण आहेत देशी, ते संवर्धन करण्याचा प्रयत्न आपल्या शेतकरी मित्रांनी केलेला आहे. तर त्याचा हा प्लॉट आहे. खूप छान प्रकारे तो देखील आपल्याला कृषी प्रदर्शन बारामती येथे बघायला मिळाला मित्रांनो. याला देखील त्यांनी छान प्रकारे अंडर कंट्रोलमध्ये असं वाढवलेलं आहे. तर याच्यानंतर आपण या टेक्नॉलॉजी अंतर्गत केलेला कांदा जो आहे अगदी डबल उत्पादन होतं मित्रांनो. आपण ज्या प्रकारे कांद्याचं उत्पादन आपल्या शेतामध्ये घेतो त्याचे डबल उत्पादन, एक्झॅक्टली डबल उत्पादन या टेक्नॉलॉजी अंतर्गत. हा याचा प्लॉट आहे आपला जेनची व्हरायटी आहे, G9 व्हरायटी आहे याची. यावर आपण इथं सॉइल मॉइश्चरचे सेन्सर बसवलेले आहेत आणि वेदर स्टेशन आहे. मॅप माय क्रॉपच्या द्वारे आपण इथे गुगल मॅपिंग करून घेतलेलं आहे आणि NDVI आणि EVI च्या माध्यमातून आपण क्रॉपवर स्ट्रेस कुठला आहे, प्लस वॉटर रिक्वायरमेंट कुठल्या एरियात आहे आणि डिसीज आणि पेस्ट इन्फेस्टेशन कुठे आहे हे आपल्याला याच्या थ्रू समजतं. जसं आपण जो समोरचा बघितला हा प्लॉट अपोजिट साईडचा, तर तो नॉन याचा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये
आपण वार्षिक म्हणजे उत्पन्न एकरी 55 टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आता सध्या करंट जर मेजर केलं तर 16 टनापर्यंत आता सध्या जरी गेलं तरी काढू शकतो आपण सध्या. हा नॉन याचा प्लॉट आहे. याच्यातून या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये सगळे ऑपरेशन सेम केलेले आहेत, प्लांटिंग पासून आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत. पण टनेज मध्ये यात आणि त्यात फरक पडणार. बघत असाल कशा प्रकारे झालेले आहे. त्याच्यानंतर आपण पोचतो ऊसाच्या फळामध्ये, ज्यामध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजी वापरून ऊसाचं उत्पादन जे आहे ते साधारणतः एकरी 100 टनापर्यंत नेलेलं आहे. काही शेतकरी आपल्याला असे देखील भेटले की ते 115-118 टनापर्यंट प्रति एकरी म्हणजे 40 गुंठ्यामध्ये पोचलेले आहेत. असे शेतकरी आपण बघितलेले आहेत, त्यांची मुलाखत आपण घेतलेली आहे मित्रांनो. खूप छान प्रकारे AI टेक्नॉलॉजी अंतर्गत त्यांनी हा प्लॉट केलेला आहे. आपल्याकडे देखील आता बऱ्याच कारखान्यांच्यामध्ये स्कीम AI टेक्नॉलॉजी अंतर्गत प्लॉटची नोंदणी चालू आहे किंवा बऱ्याच कारखान्यांनी सुरू देखील केलेली आहे ही टेक्नॉलॉजी देण्यासाठी आणि आपलं उत्पादन जे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही आजच या AI टेक्नॉलॉजीच्या नोंदणी करून घ्या आणि आपला प्लॉट जो आहे तो AI टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत करा मित्रांनो. खरोखर तुम्हाला सांगतो, काही शेतकरी आपल्याला असे भेटले की एकरी 118 टनापर्यंत उत्पादन त्यांना भेटलेलं आहे. असे शेतकरी आपल्याला बघायला मिळाले. तुम्हाला AI टेक्नॉलॉजी अंतर्गत पूर्णपणे माहिती बारामती कृषी केंद्र इथे मिळून जाते मित्रांनो. तर हा आहे पूर्णपणे AI टेक्नॉलॉजी अंतर्गत केलेला हा प्लॉट. आपल्याला साधारणतः 1 तास या फळामध्ये गेला, याच्यामध्ये माहिती घेण्यासाठी गेला. खूप छान प्रकारे त्यांनी इथे माहिती सांगण्यासाठी हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे मित्रांनो. डेमो प्लॉट आहे हा AI टेक्नॉलॉजी अंतर्गत केलेल्या ऊसांचा. वेगवेगळ्या व्हरायटी येते आपल्याला बघायला मिळाला. मी तुम्हाला मुद्दामून आहे जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. ऊसाच्या फळातून बाहेर पडल्यानंतर मित्रांनो मनाला मोहून घेणारी अशी ही फुलांची आरास्थिती केली गेली होती. फुलं ही झाडाला ओरिजिनल लागलेली आहेत मित्रांनो. खूप छान अशी फुलं होती. फुलांचा रंग जो आहे तो लाल असेल, पिवळा असेल, निळा असेल, सफेद असेल, अशी वेगवेगळ्या कलरची फुलं तिथे डिझाईन केली गेली होती. पूर्णपणे थकवा जो आहे आपला तो तिथेच निघून जात होता मित्रांनो. कारण की 10 ते 12 किलोमीटरपर्यंत चालल्यासारखं फिलिंग आपल्याला होत होतं मित्रांनो. एवढं हे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये परिसरामध्ये हा प्लॉट पसरलेला होता, डेमो प्लॉट. त्याच्यानंतर हे 45 ते 50 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं ही मक्याची व्हरायटी आहे मित्रांनो. ही आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यानंतर आपण गेलो आर्डोर कंपनीच्या डेमो प्लॉटवरती. तिथे आपल्याला बघायचे होते लेमन, युकी लेमन ही जी झेंडूची व्हरायटी आहे ती आणि आर्डोर. तर हे प्लॉट बघण्यासाठी आपण या डेमो प्लॉटच्या आतमध्ये गेलो मित्रांनो आणि तिथे आपल्याला ह्या दोन्ही व्हरायटी बघायला मिळाले. ही आहे मित्रांनो लेमन येलो व्हरायटी. तर याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला मित्रांनो. झुपकेदार असं झाड याचं वाढतं. त्याच्यानंतर या फुलांची टिकवण क्षमता जी आहे ती अतिशय सुंदर आहे. याचा कलर जो आहे तो पिवळा असा कलर येतो याला आणि टिकवण क्षमता ही अतिशय उत्तम आहे. किपिंग क्वालिटी खूप छान असल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये नेताना जो काही डॅमेज होतो तो होत नाही मित्रांनो. याची पाकळ्याचा कलर साईज तुम्ही बघत असाल, खूप छान प्रकारे याच्या पाकळ्या आहे. त्याच्यानंतर याचा फुटवा जो आहे तो देखील खूप छान प्रकारे येतो आणि रोगप्रतिकारक शक्ती या प्लॉटची जी आहे, या व्हरायटीची जी आहे युकी येलोची ती खूप छान प्रकारे आहे मित्रांनो. त्यामुळे शेतकऱ्यांची पसंती ह्या व्हरायटीला जास्त आहे. त्याच्यानंतर आपण पोचतो ते ड्रीम येलोच्या प्लॉटवरती. सगळ्यात हा महत्त्वाचा प्लॉट आहे. सगळ्यात जास्त पॉप्युलर असा झालेला हा प्लॉट आहे मित्रांनो. ही व्हरायटी आहे मित्रांनो ड्रीम येलो. तर याची पाकळ्या ज्या आहेत ते गच्च अशा वजनाने फुल खूप छान असं आहे. त्याच्यानंतर किपिंग क्वालिटी खूप छान आहे. मार्केटमध्ये याला चांगली मागणी आहे मित्रांनो. या देखील व्हरायटीला छान प्रकारे फुटवे निघतात आणि त्याचा तुम्ही प्लॉट बघत असाल मित्रांनो. खूप छान असा प्लॉट आहे. त्याच्यानंतर आपण पोचतो ॲडव्हान्टा कंपनीच्या टोमॅटोच्या प्लॉटवरती. तर ती जी व्हरायटी आहे ॲडव्हान्टा कंपनीची ती आहे ADV 2049. खूप छान प्रकारे हा डेमो प्लॉट त्यांनी दिला होता. तर याचा पहिला तोडा जो आहे तो साधारणतः 70 ते 75 दिवसांनी होतो मित्रांनो. फळांचा आकार जो आहे तो गोलाकार असा त्याचा आकार होतो. त्याच्यानंतर फळाचं वजन जे आहे ते साधारणतः 90 ते 100 ग्रॅमपर्यंत जातं मित्रांनो. त्याच्यानंतर फळाचा रंगाचा जर विचार केला तर लाल भोडक असा रंग होतो फळाचा.
चमकदार अशी फळं असतात, गोलाकार फळं असतात. मुंबई मार्केटला किंवा मोठ्या सिटीमध्ये याला खूप छान प्रकारे मागणी आहे. टिकवण क्षमता अतिशय उत्तम आहे मित्रांनो या व्हरायटीची. त्याच्यामुळे मार्केटला याला चांगली मागणी आहे. जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून याला चांगल्या प्रकारे मागणी आहे मित्रांनो. लांबच्या वाहतुकीसाठी तुम्हाला मी आत्ता सांगितलं की खूप छान प्रकारे ही व्हरायटी आहे. याचा जो देठ आहे तो हिरवागार असा देठ होत असतो मित्रांनो. आकर्षक कलर असा या फळाला राहतो. तुम्ही याची कॅनॉपी बघत असाल. रोगप्रतिकारक्षमता चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदेशीर असा हा प्लॉट आहे. फळं जर बघत असाल तर अशा प्रकारे घसाने फळं याला लागतात. एका घसामध्ये 7-7, 8-8 फळापर्यंत याचं सेटिंग होतं. सेटिंगला खूप छान प्रकारे ही व्हरायटी आहे मित्रांनो. आपल्या इकडच्या वातावरणामध्ये हे ते छान प्रकारे ही येऊ शकते. तर तुम्ही बघत असाल कशा प्रकारे याला फळांचं सेटिंग. आता आपण बघणार आहोत ॲडव्हान्टा कंपनीची सुवर्णा जी व्हरायटी आहे भेंडीची. तर त्या भेंडीबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो. याचा आपला डेमो प्लॉट त्यांनी कृषी प्रदर्शन बारामती येथे दिला होता. तुम्ही बघत असाल कशा प्रकारे टणक असं फळ आहे याचं. आणि फुटवे वगैरे जे आहेत ते खूप छान प्रकारे फुटवे आहेत. पानं जी आहेत ती डीप कट असलेली अशीची पानं आहेत. फळांचा रंग तुम्ही बघत असाल हिरवागार असा फळांचा रंग आहे. चमकील असा कलर आहे मित्रांनो. पानांच्या आकारावरून आणि साईजवरून तुम्हाला असं जाणवत असेल मित्रांनो ही मध्यम आकाराने वाढणारी अशी ही व्हरायटी आहे. सेटिंग खूप छान प्रकारे होतं आपल्या इकडच्या वातावरणामध्ये. महाराष्ट्रामध्ये याचं सेटिंग खूप छान प्रकारे होतं. झाडांचा फुटवे जे आहे त्या खूप छान प्रकारे याला फुटवे होत असल्यामुळे शेतकऱ्यांची पसंती याला जास्त आहे. त्याच्यानंतर टिकवण क्षमता जी आहे ते उत्तम आहे. कलरला हिरवीगार असल्यामुळे मार्केटमध्ये याला चांगली मागणी आहे. साधारणतः 45 दिवसानंतर याचा पहिला तोडा होतो मित्रांनो. अर्ली कट होतो मित्रांनो. जे पहिला तोडा जो आहे तो लवकर होतो. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर नफा चालू होतो मित्रांनो लागण केल्यानंतर. याची लागणीचा जरी विचार केला तर साधारणतः फूट ते 1.5 फुटाच्या अंतराने याची डबल लाईनवरती लागण होते. बेडवरती 4.5 फुटी अंतराच्या सरीने मल्चिंग पेपर टाकून आपण याची लागण करू शकतो. खूप छान प्रकारे डेमो प्लॉट त्यांनी कृषी प्रदर्शन बारामती येथे दिला होता. तुम्ही बघत असाल फुलं, फळं, पानं आणि एकंदरीत त्याची कॅनॉपी जी आहे ती खूप छान प्रकारे. यंदा वातावरण खूप थंड होतं तरी देखील इथे यांचा डेमो प्लॉट जो आहे तो खूप छान प्रकारे सेट झालेला आहे मित्रांनो. याच्यानंतर ॲडव्हान्टा कंपनीची जी दुसरी भेंडी आहे मित्रांनो ती ADV 839 नंबरची ही भेंडी आहे मित्रांनो. हे वाण आहे खूप छान असं हे देखील वाण आहे. याचे देखील तुम्ही फुटवे बघत असाल छान प्रकारे फुटवे झालेले आहेत. थंड वातावरणामध्ये देखील याचे चांगल्या प्रकारे फुटवे झालेले आहेत मित्रांनो. साधारणतः 45 ते 55 दिवसानंतर याचा पहिला तोडा होतो. भेंडीचा कलर तुम्ही बघत असाल हिरवागार असा भेंडीचा कलर आहे मित्रांनो. आणि लांबलचक अशी भेंडी होते. फुलं वगैरे तुम्ही बघत असाल फ्लॉवरिंग कशा प्रकारे याला येते. रोगप्रतिकारशक्तीचा जर विचार केला तर ही रोगप्रतिकारशक्तीला चांगल्या प्रकारे चांगली उत्तम आहे यांची रोगप्रतिकारशक्ती. झाडांचा आकार जो आहे तो उंच वाढणारा असा झाडांचा आकार आहे. अधिक फुटवे असलेली ही झाडं आहेत मित्रांनो. तुम्ही बघत असाल जी पहिलं सुवर्णा जी भेंडी होती त्याच्यापेक्षा हिच्या हाईट जी आहे जी उंची जी आहे ती थोडीशी जास्त आहे. त्याच्यानंतर पानं जी आहे त्याला ती आतमध्ये डीप कट असलेली अशी पानं असतात मित्रांनो. पानांचा जो साईज आहे ती म्हणजे अशी भरगत अशी पानं नाहीत. असं डीप आतमध्ये कट असलेली पानं याला येतात. त्याची टिकवण क्षमता जी आहे ती देखील उत्तम आहे. मार्केटला चांगली मागणी आहे. टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी खूप छान अशी ही व्हरायटी आहे. टिकवण क्षमता चांगली आहे. याच्यानंतर ॲडव्हान्टा कंपनीचं ADV 575 ही टोमॅटोची लोकप्रिय अशी व्हरायटी आहे मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. साधारणतः 65 ते 70 दिवसामध्ये याचा तोडा होतो मित्रांनो. अंडाकृती आकाराची फळं असतात. तुम्हाला मी फळं दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे घसाने फळं याला पकडतात. खूप छान अशी लोकप्रिय अशी ही व्हरायटी आहे त्यांची. साधारणतः 90 ते 100 ग्रॅमपर्यंत एक फळ याचं वाढतं मित्रांनो. लालबुंद चमकदार अशी फळं असतात. तुम्ही बघत असाल फुटव्यांची संख्या खूप छान आहे यांची. टिकवण क्षमता जी आहे ही देखील खूप छान आहे. त्याच्यामुळे लांबच्या पल्ल्याच्या वाहतुकीसाठी उत्तम अशी ही आहे. चवीला देखील ही खूप छान आहे. तर मार्केटला चांगली मागणी आहे. देठाचा कलर जो आहे तो असा हिरवा असा राहतो मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. रोगाला कमी बळी पडणारी अशी व्हरायटी आहे. तुम्ही कॅनॉपी बघत असाल खूप छान प्रकारची कॅनॉपी आहे. ह्या वातावरणामध्ये खूप छान प्रकारे
सेट झालेला असा प्लॉट आहे. आपण देखील आपल्या शेतीमध्ये ही जी व्हरायटी आहे ADV 575 अतिशय लोकप्रिय अशी व्हरायटी आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. खूप छान प्रकारे याचं ॲव्हरेज मिळतं मित्रांनो आणि मार्केटमध्ये चांगली व्हॅल्यू चांगली मागणी असल्यामुळे याची शेती छान प्रकारे होऊ शकते आपल्या इथे. याच्यानंतर ॲडव्हान्टा कंपनीची पुढची जी व्हरायटी आहे मित्रांनो तो ADV 042 ही देखील अतिशय लोकप्रिय अशी व्हरायटी आहे. ADV 2049 किंवा ADV 775पेक्षा याचं वजन जे आहे फळाचं वजन जे आहे ते थोडंसं कमी आहे. 85 ते 85 ते 95 ग्रॅमपर्यंत याचं वजन वाढतं मित्रांनो. तुम्ही कलर बघत असाल लाल असा कलर होतो याचा. याला देखील मार्केटमध्ये खूप छान प्रकारे मागणी आहे. झाडांची कॅनॉपी खूप छान प्रकारे तयार होतं याची. त्याच्यानंतर फुटवांचा जर विचार केला तर झुपकेदार असं झाड तयार होतं. फुटवे चांगले निघतात मित्रांनो याला. फळांचा आकार जो आहे तो गोलाकार असा फळांचा आकार होतो. लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम अशी ही व्हरायटी आहे. मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. चमकदार लाल अशी फळं याची तयार होतात मित्रांनो. याचा देठ जो आहे तो हिरवा असा देठ राहतो शेवटपर्यंत. अधिक फुटवे आणि अधिक झुपक्यांच्यामुळे अधिक माल याला सेट होतो मित्रांनो. तुम्ही बघत असाल कशा प्रकारे याची कॅनॉपी तयार झालेली आहे ती. याच्यानंतर मित्रांनो ॲडव्हान्टा कंपनीची ADV 12198 आणि ADV 12199 ह्या 2 व्हरायटी आहेत मित्रांनो. खूप छान अशा व्हरायटी आहेत. आपल्या मार्केटमध्ये नवीनच हे मार्केट आपल्याला खुणवत आहे. हे चेरी टोमॅटोचा प्रकार आहे मित्रांनो. याच्याबद्दल जर माहिती सांगायचं झालं तर आपले जसं वेल वाढतो त्या प्रकारे याची झाडं वाढत जातात मित्रांनो. खालच्या शाखा ज्या आहेत त्या आपल्याला कट कराव्या लागतात. एक्स्ट्रा असलेली पानं जी आहेत ती कट करावी लागतात. त्यानं ह्याला सपोर्ट देऊन बांधून वरती व्यवस्थित वाढवावं लागतं मित्रांनो. तर अशी ही व्हरायटी आहे. साधारणतः 15 ते 20 फुटापर्यंत आरामात ही व्हरायटी वाढू शकते आणि लॉंग टर्म चालणार अशी ही व्हरायटी आहे मित्रांनो. तर तुम्ही बघत असाल कशा प्रकारे याला घसाने फळं पकडलेली आहेत. खूप छान प्रकारे हा प्लॉट त्यांनी ते सेट केला होता. तर ADV 12198 आणि ADV 12199 या 2 व्हरायटीमध्ये थोडासा फरक आहे मित्रांनो. तर तो फरक आपण आता जाणून घेऊया. तर ADV 12198बद्दल जर बोलायचं झालं तर फळांचा आकार जो आहे तो अंडाकृती असा फळांचा आकार होतो. कलर जो आहे तो लाल चमकदार असा फळांचा आकार होतो. नंतर फळाचं वजनाचा जर विचार केला तर एक टोमॅटो जे आहे ते साधारणतः 8 ते 12 ग्रॅमपर्यंत हे टोमॅटो वाढू शकतं. म्हणजे आपल्या नॉर्मल जे टोमॅटो आहे त्याच्यापेक्षा खूपच त्याचं वजन जे आहे ते कमी आहे. त्याच्यानंतर रोगप्रतिकारशक्तीचा जर विचार केला तर या ADV 12198ची रोगप्रतिकारशक्ती ही खूप छान प्रकारे आहे मित्रांनो. उत्तम आहे. त्याच्यानंतर फळांच्या देठाचा कलर जर विचार केला तर हिरवा असा देठाचा कलर होतो. त्याच्यानंतर टिकवण क्षमता अतिशय उत्तम आहे. टिकवण क्षमता अतिशय उत्तम असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी ही अतिशय चांगली अशी व्हरायटी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहिला तोडा जो आहे तो 65 ते 70 दिवसानंतर याचा पहिला तोडा होतो मित्रांनो. अशी ही व्हरायटी ही ADV 12198. याच्यानंतर ADV 12199बद्दल जर बोलायचं झालं मित्रांनो तर फळांचा आकार जो आहे तो देखील अंडाकृतीचा आहे सेम 12198 सारखाच. त्याच्यानंतर कलर जो आहे तो लाल चमकदार असा कलर होतो. वजनाचा जर विचार केला तर ADV 12199 ही जी याचं वजन जे आहे फळाचं ते 15 ते 20 ग्रॅमपर्यंत याचं वजन जे आहे ते आरामात वाढू शकतं. त्याच्यानंतर ADV 12199ची जर रोगप्रतिकारशक्ती जर विचार जर केला तर ती देखील उत्तम आहे. फळांच्या देठाचा कलर जो आहे तो हिरवा आहे. त्याच्यानंतर टिकवण क्षमता जी आहे ती उत्तम आहे. त्याच्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी ही उत्तम आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारे याला मार्केटमध्ये मागणी आहे. त्याच्यानंतर पहिला तोडा जो आहे तो याचा पहिला तोडा जो आहे तो जरा 12198पेक्षा थोडासा लवकर होतो. म्हणजे 62 ते 70 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो मित्रांनो. अशा या 2 व्हरायटी आहेत. बरेच लोक असं बोलतात की वेलवर्गीय व्हरायटी म्हणून. तर वेलासारखी वाढणारी ह्या दोन्ही व्हरायटी आहेत ॲडव्हान्टा कंपनीच्या ADV 12198 आणि 12199. तर खूप छान प्रकारे असा हा प्लॉट आपल्याला बघायला मिळाला शेतकरी मित्रांनो. तिथे त्याचं फ्लॉवरिंग वगैरे तुम्ही बघत असाल कशा प्रकारे आहे ते. याच्यानंतर मित्रांनो नामदेव ओमाजी ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्टॉलवरती जातो. तिथे शौनक ऑरेंज ही जी व्हरायटी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. खूप छान अशी व्हरायटी आहे मित्रांनो. फुटव्याची संख्या तुम्ही बघत असाल आणि त्या प्रत्येक फुटव्यावरती जशा प्रकारे त्याने फ्लावर पकडलेले आहेत. अगदी झुपकेदार झाड आहे मित्रांनो. हा डेमो प्लॉट असल्यामुळे थोडंसं अंतर ठेवून हा त्याने लावलेला आहे. तर फुलांची साईज तुम्ही बघत असाल, फुलांचा आकार तुम्ही बघत असाल मित्रांनो. खूप छान प्रकारे असा याचा डेमो प्लॉट त्याने तिथे केला होता.
फुलाच्या वजनाचा जर विचार केला मित्रांनो तर साधारणतः 8 ते 12 ग्रॅमपर्यंत त्याचं फूल जे आहे ते वाढू शकतं. मध्यम आकाराचं फूल जे आहे, पाकळ्या ज्या आहेत त्या घट्ट आहेत, फूल पूर्ण असं घट्ट राहतं मित्रांनो. टिकवण क्षमता अतिशय उत्तम असल्यामुळे, किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी खूप छान अशी ही व्हरायटी आहे मित्रांनो. साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो मित्रांनो. तर अशी ही व्हरायटी आहे, खूप छान अशी व्हरायटी आहे. तुम्ही बघत असाल कशा प्रकारे जे कॅनॉपी आहे, फुटवे तुम्ही बघत असाल कशा प्रकारे निघलेली आहेत. तर ही आहे शौनक ऑरेंज व्हरायटी. नामदेव उमाजी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ही व्हरायटी आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढची जी व्हरायटी आहे ती पिवळ्या कलरमध्ये जी व्हरायटी आहे तर तिच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ही आहे युकी येलो संकरित झेंडूची व्हरायटी मित्रांनो. तर फुलांचा आकार तुम्ही बघत असाल, एक समान फुलांचा आकार याचा तयार होतो. पाकळ्या ज्या आहेत त्या घट्ट आहेत मित्रांनो. पहिला तोडा जो आहे तो 45 ते 50 दिवसामध्ये याचा पहिला तोडा होतो मित्रांनो. आकर्षक फुलं आहेत, मार्केटमध्ये चांगली मागणी आहे याला. नामदेव मोमाजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हा डेमो प्लॉट आहे मित्रांनो. तुम्हाला मी सारखं कंपनी सांगतो आहे, कारण का तर भरपूर कंपन्या आहेत मार्केटमध्ये. तर ही व्हरायटी खूप छान अशी व्हरायटी आहे मित्रांनो. याच्यानंतर पहिला तोडा जो आहे तो साधारणतः 45 दिवसानंतर होतो. फुलाचा वजनाचा जर विचार केला तर साधारणतः 8 ते 12 ग्रॅमपर्यंत त्याचं फुल वजन येऊ शकतं याचं. त्याच्यानंतर व्यासाचा जर विचार केला तर 8 ते 10 सेंटीमीटर व्यासापर्यंत हे फूल जे आहे ते वाढतं मित्रांनो. खूप आकर्षक असा कलर आहे. व्यापाऱ्यांची चांगली पसंती आहे या फुलासाठी, त्यामुळे मागणी चांगली आहे मार्केटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही याचा फुटव्यांची साईज बघत असाल, फुटवे बघत असाल, याची कॅनॉपी एकंदर बघत असाल तर खूप छान अशी ही व्हरायटी आहे. UK येलो म्हणून व्हरायटी आहे. नामदेव उमाजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही व्हरायटी आहे. तर आपण देखील आपल्या शेतामध्ये ही व्हरायटी करू शकतो. बरेच असे शेतकरी ही व्हरायटी आपल्या शेतामध्ये करत आहेत आजकाल. याच्यानंतर मित्रांनो, अर्ली बर्ड म्हणून ही जी व्हरायटी आहे कोबीची, तर त्या व्हरायटीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर अर्ली बर्ड हे जे कोबी आहे तो साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये हा काढण्यासाठी परिपक्व होणार असं ही व्हरायटी आहे मित्रांनो. शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळू शकतं ह्या व्हरायटीमधून, कारण की 45 दिवसामध्ये ही व्हरायटी काढण्यास लायक म्हणजे योग्य होते. गड्ड्याचा विचार जर केला तर गड्ड्याचा कलर जो आहे तो गडद हिरवा असा कलर आहे. टिकवण क्षमता चांगली आहे, किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटमध्ये लांबच्या वाहतुकीसाठी ही व्हरायटी उत्तम आहे. झाड तुम्ही बघत असाल, झुपकेदार असं मजबूत असं झाड याचं तयार होतं मित्रांनो. त्याच्यानंतर गड्ड्याचा आकाराचा जर विचार केला तर गड्डा जो आहे तो गोलाकार हिरवा कलरचा असा गड्डा तयार होतो मित्रांनो. लवकर येणारी ही व्हरायटी आहे. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक क्षमतेचा जर विचार केला तर रोगप्रतिकारक क्षमता ह्याची उत्तम आहे. त्याच्यामुळे शेतकरी देखील याला खूप पसंत करत आहेत मित्रांनो. याची लागवड जी आहे त्याचं प्रमाण जे आहे ते सध्या वाढत चाललेलं आहे. खूप छान अशी व्हरायटी, शेतकऱ्यांना लवकर उत्पादन मिळवून देणारी अशी व्हरायटी म्हणून या व्हरायटीकडे बघितलं जातं मित्रांनो. तर खूप छान अशी ही व्हरायटी आहे. याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती एव्हरग्रीन म्हणून व्हरायटी आहे. ही देखील कोबीची व्हरायटी खूप छान आहे मित्रांनो. याच्या फळाचा वजनाचा जर आकार केला तर साधारणतः 1 ते 1.25 किलोपर्यंत याचा गड्डा जो आहे तो वाढतो. फळाच्या गड्ड्याचा कलरचा जर विचार केला तर डीप ग्रीन असा गडद एक हिरवा असा कलर त्याच्या गड्ड्याला तो आकर्षक असा कलर तयार होतो मित्रांनो. त्यामुळे याला देखील मार्केटमध्ये खूप मागणी आहे. 60 ते 65 दिवसानंतर हे काढण्यासाठी तयार होतं मित्रांनो. ही व्हरायटी अर्ली एव्हरग्रीन व्हरायटी म्हणून आहे. त्याच्यानंतर गड्ड्याचा जर आणखीन विचार केला तर घट्ट असा गड्डा, रोगप्रतिकार क्षमता चांगली, टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो. शेतकरी याला देखील खूप छान प्रकारे पसंती देत आहेत. याची देखील लागण आता आजकाल खूप छान होत आहे, वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांना चांगली उत्पादन मिळवून देणारी व्हरायटी अशी ही व्हरायटी, ॲव्हरेज चांगलं मिळतं मित्रांनो शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर पुढची जी कोबीची व्हरायटी आहे ती लोटस म्हणून आहे. लोटस याच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर याचा देखील गड्डा जो आहे तो घट्टाचा अंडाकृती आकाराचा गड्डा तयार होतो. आणि कलरचा जर विचार केला तर डीप ग्रीन असा याचा गड्डा तयार होतो. वजनाचा जर विचार केला तर 1 ते 1.5 किलोपर्यंत या गड्ड्याचं वजन आपल्याला आरामात मिळू शकतं मित्रांनो.
शेतकऱ्यांना अधिक फायदा देणारी अशी ही व्हरायटी आहे. 65 ते 70 दिवसामध्ये याचा देखील हार्वेस्टिंगचा पिरियड आहे मित्रांनो. म्हणजे 65 ते 70 दिवसामध्ये आपल्याला हे परिपक्व असं फळ काढण्यास लायक असं फळ आपल्याला मिळतं मित्रांनो. तर ही आहे लोटस म्हणून व्हरायटी, नामदेव उमाजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही व्हरायटी आहे मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. अलीकडच्या काळामध्ये याला देखील शेतकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत आहे आणि मार्केटचा जर विचार केला तर व्यापाऱ्यांची देखील चांगली पसंती आहे या व्हरायटीला, कारण की टिकवण क्षमता चांगली आहे. लांबच्या वाहतुकीसाठी ही अतिशय उत्तम अशी व्हरायटी आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा जर विचार केला विगोर बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या स्टॉलवरती आपण पोचतो मित्रांनो. ही देखील यांचे देखील प्लॉट खूप छान प्रकारे आहेत मित्रांनो. यांनी 60A90 ही जी मक्याची व्हरायटी आहे, तर या मक्याच्या व्हरायटीबद्दल आपण जाणून घेण्यासाठी यांच्या प्लॉटमध्ये आलो होतो मित्रांनो. तर त्याच्यापूर्वी ही दीपक म्हणून त्यांची टोमॅटोची व्हरायटी आहे, ही देखील खूप छान प्रकारे त्यांची व्हरायटी आहे मित्रांनो. याच्याबद्दल देखील आपण माहिती तिथे घेतली होती. फळांचा आकार जर विचार केला तर अंडाकृती फळांचा आकार आहे. झुपकेदार झाड, चांगले फुटवे, सेटिंग खूप छान प्रकारे पकडते अशी ही दीपक म्हणून विगोर बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हा डेमो प्लॉट आहे मित्रांनो. तर तुम्ही फ्लावरिंग त्याचं बघत असाल कशा प्रकारे छान प्रकारे याचं फ्लावरिंग पकडलेलं आहे आणि त्यांचे इतर जे व्हरायटी आहेत त्या देखील खूप छान आहेत मित्रांनो. दीपक या व्हरायटीला आजकाल मार्केटमध्ये शेतकरी चांगली पसंती देत आहेत, कारण की अंडाकृती फळ आहे, टिकवण क्षमता चांगली आहे. फळाचा कलर जो आहे तो लाल बुंद असा कलर तयार होतो, त्याच्यामुळे शेतकरी याला देखील चांगल्या प्रकारे पसंत करत आहेत मित्रांनो. ही आहेत विगोर 60A90 या व्हरायटीची कणसं मित्रांनो. त्याच्यापासून त्यांनी झोपडी बनवलेली आहे आणि त्यांनी आपल्या जे व्हिजिटर्स आहेत आपल्यासारखे शेतकरी त्यांचं खूप छान प्रकारे स्वागत त्यांनी केलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे त्या विगोर 60A90 याच्या कणसापासून, या व्हरायटीच्या कणसापासून त्यांनी झोपडी बनवलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर ही तुम्ही कणसं बघत असाल, मजबूत अशी कणसं आहेत. कलर तुम्ही बघत असाल, डार्क असा कलर ऑरेंजमध्ये निघतो मित्रांनो. ही त्या व्हरायटीची वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. उत्पादन क्षमता अधिक उत्पादन देणारी अशी व्हरायटी आहे, हायब्रिड व्हरायटी आहे. 60A90 म्हणून विगोर 60A90 ही व्हरायटी आहे. विगोर बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची ही व्हरायटी आहे मक्याची. मजबूत असं कणीस, अधिक उत्पादन देणारी ही व्हरायटी. तर ह्या व्हरायटीच्या कणसांच्यापासून त्यांनी पिंड बनवली होती, त्याच्यानंतर झोपडी बनवली होती, असं त्यांनी बरंच काही केलं होतं. त्याच्यानंतर आपण पोचतो मित्रांनो सिजेंटा कंपनीच्या प्लॉटवरती. तर सिजेंटा कंपनीच्या बऱ्याच अशा व्हरायटी आहेत मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. साहू असेल, बाहू असेल, ह्या बऱ्याच व्हरायटी त्यांच्या आजकाल बऱ्याच लोकप्रिय अशा व्हरायटी आहेत. बाहूचा जर विचार केला तर बाहू अगदी घसाने अशी फळं बाहू या व्हरायटीला लागतात मित्रांनो. आणि साहूचा जर विचार केला तर काळ्या जमिनीमध्ये आपण साहू ही व्हरायटी करू शकतो मित्रांनो, तिथे खूप छान प्रकारे येते. आणि बाहू ही जी आहे ती हलक्या प्रतीच्या जमिनीमध्ये केली जाणारी व्हरायटी आहे मित्रांनो. तर बाहूचा जर विचार केला तर कॅनॉपी तुम्ही बघत असाल, सेटिंग कशा प्रकारे पकडले ते बघत असाल. खूप छान असे त्यांचा बाहू हा प्लॉट आपल्या शेतामध्ये देखील खूप छान प्रकारे हा ग्रो होतो मित्रांनो. खूप छान प्रकारे उत्पादन मिळतं. आम्ही बघितलेलं आहे, आम्ही याचे प्लॉट घेतलेले आहेत मित्रांनो. तर साधारणतः 90 दिवसामध्ये परिपक्व होणारा असा हा प्लॉट आहे मित्रांनो. तर हा आहे बाहूचा प्लॉट सिजेंटा कंपनीचा. याच्यानंतर फुलकोबी असेल किंवा फ्लावर असेल, असे बरेच असे प्लॉट त्यांचे आपल्याला या बारामती कृषी प्रदर्शन येथे आपल्याला बघायला मिळाले मित्रांनो सिजेंटा कंपनीचे. त्यांचे भेंडी देखील खूप छान प्रकारे आहे. त्याच्यानंतर कोबीचा जो प्रकार आहे तो देखील खूप छान आहे. म्हणजे बरेच असे प्लॉट आपण सिजेंटा कंपनीच्या स्टॉलचे इथे डेमो प्लॉट त्यांचे बघितले. त्याच्यानंतर आपण पोचतो ते पुढच्या सेशनमध्ये. बरेच असे डेमो प्लॉट मित्रांनो कृषी प्रदर्शन बारामती येथे देण्यात आले होते वेगवेगळ्या कंपनीचे. पण खूपच लेंदी असा व्हिडिओ बनत चालला आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळे आपण पुढच्या सेशनमध्ये जाऊया. कारण की घोड्यांचा जो शो होता तो सगळ्यात महत्त्वाचा असा तुम्हाला घोड्यांचा शो दाखवायचा आहे मित्रांनो. अगदी सुंदर असं त्याला हलगीचं संगीत दिलं गेलं होतं आणि त्याच्या तालावरती जो घोड्यांचा शो होता तो तुम्हाला दाखवायचा आहे मित्रांनो मला.